खरं तर सिंदखेड राजा म्हटलं की आम्ही मातृतीर्थ असं समजतो आणि या मातृतीर्थामध्ये आज स्वयंदेव या गावामध्ये ओबीसींच्या हक्क अधिकारासंदर्भात ही जी ग्रामसभा होत आहे, या सभेच्या पाठीमागं ही सभा लागावी म्हणून ज्या ज्या नेतृत्वानी, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या संघर्षामधल्या साथींनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या मंडळींची नावं नवनाथाबांनी घेतलेली आहेत, त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही आणि डायरेक्ट मुद्द्यांना सुरुवात करतो। वेळ मला वाटते 11-12 वाजत आलेले आहेत। ऊन खूप आहे याची कल्पना आहे। इकडे उन्हाचा पारा चढलाय आणि तिकडे अंतरवली सराटीमध्ये प्रसाद लाड नावाचा माणूस, आता प्रसाद लाड यांची ओळख एक हॉटेल चालवणारा, इथं पक्षीय वगैरे कोणी राग मानून घ्यायचा नाही बरं का, एक कॉर्पोरेट क्षेत्रातला माणूस मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवायला सरकारच्या शिष्टमंडळातर्फे आलाय। मागण्या काय आहेत, आंदोलन काय आहे आणि कोण माणूस आलाय? एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा, उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश आला असता तरी समजून घेतलं असतं, एखाद्या आयोगाचा अध्यक्ष आला असता तरी समजून घेतलं असतं, एखादा विचारवंत आला असता तरी समजून घेतलं असतं, एखाद्या न्यायिक पदावरती पदसिद्ध असलेला माणूस आला असता तरी समजून घेतलं असतं। एखाद्या काय म्हणजे काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हणून लाड साहेबांना पाठवलंय आणि ते म्हणतायत की अंतरवली सराटी हे आमचं आता ऊर्जास्थळ आहे आणि मग अंतरवली सराटीचा माणूस यांच्यासाठी काय आहे याचं एकदा तुम्ही आम्ही सगळ्या मंडळींनी चिंतन मनन केलं पाहिजे। आज स्वयंदेव गावामध्ये ही जी सभा होती, या सभेला माणसं किती आहेत काय आहेत याच्यापेक्षा वाघसाहेब या सभेला आलेली मंडळी, आता आम्ही माणसं आहोत, आम्ही कारखानदाराची पोरं नाही आहोत, आम्ही आमदार खासदारांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो नाही आहोत, पण आम्ही ओबीसीचा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये जातोय। खरात साहेब, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी, बघा मी काय सांगतोय, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी 6 मे 2010 तारीख लक्षात ठेवा, तारीख यासाठी सांगतोय की युट्यूबला गेला तर तुम्हाला ते टाकता आलं पाहिजे आणि ते पाहता आलं पाहिजे। 6 मे 2010 रोजी संसदेमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे या प्रश्नावरती देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे। ते भाषण तुम्ही जर ऐकलात तर मग आत्ताचे ओबीसीचे नेते सगळेच, बरं का मी काही कुणाला टीका करायला इथं नाही आलो, तर आत्ताचे ओबीसीचे नेते आपल्या आपल्या पक्षामध्ये काय भूमिका घेतात याचं चिंतन मनन तुम्ही आम्ही केलं पाहिजे। 2010 साली गोपीनाथराव मुंडेंनी 6 मे 2010 साली जे संसदेत भाषण केलं, नुसतं भाषण करून थांबले नाहीत। त्यानंतर 2011ला जनगणना होणार होती, आत्ताचीच परिस्थिती त्यावेळी होती, त्यावेळी संसदेला घेराव घातला होता। त्या संसदेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी, आता नवनाथाबांनी सांगितलं, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी त्या संसदेला घेराव घालणाऱ्या रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, समीरजी भुजबळ ह्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये भाजपचा सर्वोच्च नेता, कार्यकर्ते नव्हते, आमदार नव्हते, मंत्री नव्हते, तर देशाचा भाजपचा सर्वोच्च नेता त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सर्वात आघाडीवर कोण होते तर ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते। हे मी का सांगतोय तुमच्या समोर, हे का सांगतोय मी तुमच्या समोर, आपल्याला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत। आजची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती निर्माण जी झाली महाराष्ट्रामध्ये, जी समाजामध्ये दुही निर्माण झाली, आज जर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब अस्तित्वात असते तर यावरती निश्चित रामबाण औषध गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दिलं असतं, याची मला खात्री आहे। म्हणून मी मुंडे साहेबांचं एवढं तुमच्या समोर सांगतोय। आज स्वयंदेव गावामध्ये ही सभा होत असताना अनेक प्रश्न आहेत। जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हा प्रश्न आहे, तो मला समजावून सांगायचा आहे परत तुम्हाला, का झाली पाहिजे, कशासाठी झाली पाहिजे, आपण का मागणी करतोय हे समजावून सांगितलं पाहिजे। दुसरी गोष्ट, इथं काकडाचे सरपंच इथं उपस्थित आहेत, त्या चिखला गावामध्ये काय परिस्थिती होती
त्यावेळी मी त्यांना फोन केला होता, मी निघालोय, पण आपल्याच मान्यवर मंडळींनी सांगितलं सर नका येऊ. आम्ही मान्य केलं, कारण त्या गावातली परिस्थिती काय आहे आणि मग तिथं जाऊन आपण काहीतरी आपल्या जाण्यानं जर काही वेगळं होणार असेल तर आपण जायचं नाही. पण साहेब मी तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये जे घडलं तेच महाराष्ट्रामध्ये आमच्या माढा तालुक्यामधल्या अंजन गावामध्ये घडलं. आम्ही थांबलो नाही, आम्ही धीरानं सामोरं गेलो. प्रश्न सुटेपर्यंत आम्ही जागा सोडली नाही तिथली. तीच मोडस ऑपरेंडिटी. तशीच एक महिला राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष पदावर असणारी दुपारी आली, 4 वाजता आली, 6 वाजता आली, रात्री 10 वाजता आली. पण आम्ही एवढे तयारीत होतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अडून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांच्या अडून जर गावागाड्यामधला सामान्य माणूस त्याच्या मनात तुम्ही दहशत निर्माण करणार असाल. आज आम्ही मातृतीर्थावर आलोय, सिंदखेड राजामध्ये आलोय. माझी जिजाऊचं नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं नव्हतं. सगळ्यात सोशल इंजिनिअरिंग सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं होतं महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. मावळा ही कन्सेप्ट होती शिवाजी महाराजांची. ते जातीपातीवरनं बोलवत नव्हते. मावळे, छत्रपती शिवरायांचे मावळे, जातपात नव्हती. आणि मग त्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. तानाजी मालुसरे कोण होते? तानाजी मालुसरे एक महादेव कोळी समाजातला लढवई या पोऱ्या. जीवा महाले शिवा काशीत कोण होते? नाभिक समाजातली पोरं. बेहरजे नाईक काय कोण होते? बेरड बेडर रामोशी. हिरोजी इंदलकर कोण होते? आमच्या वडार बेलदार समाजामधला बांधकाम करणारा सरदार. हे मी का सांगतोय तुमच्या समोर? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त लढाया कोणाबरोबर लढाव्या लागल्या तर त्या आपल्या पै पाहुण्यांबरोबर लढाव्या लागल्या. आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी 18 पगड जातीच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. मग शिवाजी महाराज आमचे नाहीत? आमच्या गावामध्ये प्रतिमा बसवत असताना तुम्ही रात्री अपरात्री, रात्री 12-1 वाजता लपून छपून अंधाऱ्या रात्री कसं बस तरी, म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करत आहात, मानहानी करत आहात. आमचा विरोध आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला आणि असण्याचं काही कारण आहे का? पण तुम्ही जे काही करताय ते हेतू शुद्ध नाही. तुम्ही आमच्या मनामध्ये दहशत निर्माण करताय. तुम्ही आमच्या मनामध्ये बघा, त्यांनी यादीच अशी बनवली होती साहेब. आम्ही अंजनगावच्या प्रकरणानंतर हे सगळं थांबलं महाराष्ट्रामध्ये. आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो. काकड्यामध्येच हे प्रकरण थांबलं असतं. चिखलामध्येच हे प्रकरण थांबलं असतं. परत भूमपरंड्यात ही वेळ नसती आली, अंजनगावमध्ये ही वेळ नसती आली. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्ही गावगाड्यातली सगळी 18 पगड जातीची माणसं किमान क्लास म्हणून तरी एकत्रित येऊया. दीन, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, विजयंटी काय झालंय? तुम्ही आम्ही भांडत बसलोय एकमेकाबरोबर. आणि तुमच्या आमच्या भांडण्यानं झालं काय? भांडत बसलोय गावातल्या भावाभावाबरोबर बांधासाठी, भांडत बसलोय गावच्या सरपंच पदासाठी, भांडत बसलोय सोसायटीच्या अध्यक्ष पदासाठी. आणि कुणाची जिरवतोय तर पै पाहुण्याची जिरवतोय, भाऊभाऊकीची जिरवतोय, त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी मधल्या एका जातीनं दुसऱ्या जातीबरोबर जिरवतोय. पण ज्या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये लाखो करोडो रुपयांचा निधी पैसा जिथं ठेवला जातो त्या पदासाठी तुम्ही आम्ही भांडत नाही. त्या पदासाठी भांडला लोकनेता गोपीनाथराव मुंडे साहेब, म्हणून त्यांना लोकनेता म्हटलं गेलं ना. हे बघा काय झालं होतं. हा मंडल आयोग, हे ओबीसीचं आरक्षण ज्यावेळी देशभरामध्ये लागू होणार होतं त्यावेळी महाराष्ट्रातली पण माणसं लढत होती ना. कोण लढत होतं? आता काही उदाहरणं तुम्हाला सांगावी लागतील. 91-92च्या दरम्यान स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे धनगर समाजाचं एक नेतृत्व, त्यांनी सांगलीला एक मेळावा घेतला होता आणि राजीव गांधी तिथे आले होते. त्यावेळची परिस्थिती अशी निर्माण झालेली होती. ते आले आणि मग ते गेल्यानंतर अरे ये कौन सी कम्युनिटी है महाराष्ट्र में, इतनी बड़ी संख्या में इन्होंने बड़ा, असं त्यांनी भाषण केलं हिंदीमध्ये. देशभरामध्ये मंडल आयोग लागू करण्याचं वातावरण होतं. आपल्याच परिसरामधले स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांनी 15 जुलै 1983 रोजी, वाघसाहेब, खरात साहेब, 1983 रोजी स्वर्गीय बबनरावजी ढाकणे, त्यावेळचे विरोधी पक्ष नेते, त्यावेळी बॅरिस्टर मला वाटतं AR अंतुले होते, 83चा काळ.
ती वेल असते ना विधानसभेची वेल, पुढची जागा, त्या वेलमध्ये उडी मारून राजदंड पळवून नेण्याचं काम, तो राजदंड सभागृहातनं बाहेर पळवून नेण्याचं काम कोणी केलं होतं? तर स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी केलं होतं. हे का सांगतोय मी? प्रश्न होता की आम्हाला ओबीसींना मंडल आयोग लागू झाला पाहिजे आणि ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे. मग त्यांच्याबरोबर कोण होते? तर शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील होते. त्यांच्याबरोबर कोण होते? तर जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले होते, सुतार होते. परत आमचे ते तुमच्या जालन्याच्या भूमीमधले मुस्लिम समाजातले शब्बीरभाई अन्सारी होते. या सगळ्या मंडळींनी मंडल आयोग लागू व्हावा म्हणून आंदोलनं केली. त्यावेळी, आता मी जबाबदारीने बोलतोय खरात साहेब, त्यावेळी या महाराष्ट्रामधले आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणणारी माणसं कुठं होती? खूप विचाराने बोलतोय तुमच्या समोर. त्यावेळी आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणणारी माणसं, एक तरी माणूस त्या आंदोलनामध्ये होता का? त्यावेळी मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रामध्ये रक्ताचे पाट वाहतील म्हणून मंडल आयोगाला विरोध करणारी हीच माणसं आज काय म्हणतायत की आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे. आता मगाशी कुणीतरी तुम्ही सांगितलं का वाघसाहेब, लायकीचा प्रश्न सांगितला ना. आता हा लायकवान माणूस आमची लायकी काढतोय. या लायकवान माणसानं ओबीसीचं आरक्षण मागताना कधी विश्वनाथ प्रताप सिंगांचं नाव घेतलेलं ऐकलं तुम्ही? ऐकलं का कुणी? राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेताना ऐकलं? महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेताना कधी ऐकलं? कधी बिंदेश्वरी प्रसाद मंडल, की ज्यांच्या नावानं मंडल आयोग आहे, ज्यांनी देशभरामध्ये ओबीसींना न्याय देण्यासाठी अभ्यास केला, ज्यांच्या नावानं हा आयोग, बिहारचा माजी मुख्यमंत्री, त्या माणसाचं नाव घेतलेलं या लायकवान माणसानं कधी बघितलं का कधी? आम्हाला तसं मिळत नाही, बघू, छातीवर बसून घेईन, माझी लेकरं बाळ, माझी लेकरं बाळ, माझी लेकरं बाळ. हे काय लायकवान माणूस. भाषा तर कुठली कमरेखालची भाषा सगळी. एका 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 नेत्याला धरायचं आणि त्याला टार्गेट करायचं. कधी भुजबळ साहेबांना, कधी मुंडे बंधू भगिनीला. आम्ही तर काय, आम्ही रोजचेच आहे, आम्ही चिल्लरच आहे, कॉक्रोच. आम्ही कॉक्रोच आहे, कॉक्रोचच्या या दृष्टिकोनातून. पण कॉक्रोच काय करू शकतो? राग मानू नका बरं का भाजपवाल्यानो, का आता आपण इथं ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बसलोय. आम्ही रात्रंदिवस पळतोय, रात्रंदिवस. कॉक्रोच जनता पार्टीनं भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं गेल्या 3 दिवसामध्ये. एक पोरगा अमेरिकेत बसलाय, माझ्या छत्रपती संभाजीनगर मधलाय, जर्नलिझमचा अभ्यास करताय, त्यानं फक्त आपल्या पेजवर टाकलं हिंगोली तालुक्यातलं. अरे वा, बघा, आपल्याच भूमीतलंय, एकदम सामान्य घराला. आई वडील टेन्शन मध्ये आलेत. पोरग स्कॉलरशिप म्हणजे तो अभ्यास करायसाठी कर्ज काढून तिथं गेलंय. 10 लाख फॉलोअर्सनी त्याला फॉलो केलंय. ती माणसं म्हणतायत आम्ही सदस्य आहोत कॉक्रोच जनता पार्टीची, आम्ही सदस्य आहोत. महिला उठते, आम्ही सदस्य आहोत. माणूस उठतोय, आम्ही सदस्य आहोत. अरे ते सगळं मोबाईल उघडलं की काय कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी. म्हणजे तरुणांच्या मनामध्ये किती राग आहे हे 2 दिवसामध्ये इथल्या लोकांनी बघितलंय. त्यामुळं बॅन करावं. बॅन कोणाला कोणाला करचाल? अरे गावामध्ये 80% तुम्ही आम्ही आहोत. किती टक्के? 80%. त्यामुळे हे आमदार खासदार जरांगेला पाठिंबा देतात ना, आपल्या वाड्यावरती, वस्त्यावरती, तांड्यावरती, पाड्यावरती, ओबीसीच्या दारामध्ये, भटक्यांच्या दारामध्ये, गावगाड्यातल्या तुमच्या आमच्या घरामध्ये जर ही माणसं मतं मागायला आली तर त्यांना आपण विचारायचं, तुम्ही जरांगेला पाठिंबा देत होता, बरं ठीक आहे, जरांगेची मागणी मान्य केली. आता आबांनी थोडासा स्पर्श केला होता, मी जरा तुम्हाला इसकटून सांगतो थोडं 2 मुद्दे. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. जबाबदारीनं सांगतोय, माणसं कमी आहेत, जबाबदार माणसं आहेत. आज रोजी कसं संपलंय? मी आता पिंपरी चिंचवड सांगत नाही, पुणे सांगत नाही, कोल्हापूर महानगरपालिका सांगत नाही, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सांगत नाही. तिथं 60-70% आता ओबीसीच्या पुढं ओबीसीचे रिझर्वेशन पडलं. अरे एखादा सुतार आहे का, एखादा लोहार आहे का, धनगर आहे का, बंजारा आहे का, माळी आहे का, वंजारी आहे का, ही नावं शोधली जायची आणि मग साध्या सुध्या माणसांना प्रतिनिधित्व मिळायचं. मग त्या प्रतिनिधित्वातनं नेतृत्व तयार होतं. आमच्या सविताताई
जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, त्यांना कळलं तिथं काय चालतं काय नाही चालत, म्हणून त्यांना आमदारकीचं स्वप्न पडलं ना. पंचायत राजला लोकशाहीचा पाळणा म्हटलं जातं. नेता कधी घडतो? ज्यावेळी पंचायत राजमध्ये सरपंच होतो, पंचायती मेंबर होतो, सभापती होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, अध्यक्ष होतो, त्यावेळी त्याला विधानसभेचं स्वप्न पडतं ना. पण ते तुमचं गावगाड्यामध्ये तुमचं नेतृत्व संपवण्याचा डाव या मंडळीने आखला आणि मग या आमदार खासदारांना बोलता येत नाही म्हणून त्यांनी जरांगे नावाच्या अनपड माणसाला सपोर्ट केला.